वरोरा तालुक्यातील नागपूर महामार्गावर रामपूर नजीक असलेल्या घरचे जेवण या हॉटेलच्या नावाच्या फलकाची उभारणी सुरू असताना कामावर असलेल्या गजानन बंडू अत्राम यांचा जागीच मृत्यू झालाय। सदर फलक लोखंडी असल्याचे बोलले जात असून फलक उभारत्या वेळी फलकाच्या हॉटेलच्या जवळूनच गेलेल्या उच्च दाबाच्या विद्युत तारेला सदर फलकाचा स्पर्श झाला। यात गजानन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। यावेळी सारवासारव करत हॉटेल मालकाने मृतकाच्या आप्तस्वकीयांना कुठलीही खबरबात न देता परस्पर गजाननचे पार्थिव वरोरा येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले, असा आरोप कुटुंबियांनी करत मृतकाच्या परिवाराला आर्थिक मदत जोपर्यंत देत नाही तोपर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नाही अशी भूमिका घेत आपल्या मागणीवर कायम राहिलेत। त्यामुळे काही काळ रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र अखेर चर्चेअंती यावर तोडगा निघाल्याने शवविच्छेदन होऊन मृतकावर अंतिम संस्कार करण्यात आले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुधाकर रोहनकर, भास्कर तुमरा, प्रकाश परचाके, संजीव मडावी आदी उपस्थित होते। भाऊ, नेमकी घटना काय आहे? आज 12 वाजताच्या सुमारे रामपूर येथे घरचं जेवण असलेला बार डॉक्टर मार्कंडे यांचं आहे आणि त्या बार मालकांनी गजानन बंडूजी आत्राम आणि इतर मजूर वर्गांना त्या ठिकाणी कामावर ठेवलं आणि त्या मार्कंडे यांनी सांगितलं का बारवरती इलेक्ट्रिक बोर्ड लाव आणि तो इलेक्ट्रिक बोर्ड 20 फुटाचा बोर्ड लावायला सांगितलं त्यांनी आणि त्यांच्या बारच्या साईडनं 33 kVची लाईन गेलेली आहे आणि त्या 33 kVची लाईन असल्यामुळे तो 20 फुटाचा जो बोर्ड आहे त्या 33 kVच्या लाईनला चिपकला आणि त्या चिपकल्यामुळे त्या गजाननचा जागीच मृत्यू झाला। ही घटना 12ची होती आणि 12 वाजतापासून त्या मार्कंडे बार मालकांनी त्या मृताला कोणाला न सांगता, घरच्यांना न बोलावता, त्यांच्या पत्नीला न बोलावता, त्यांच्या वडिलांना न बोलावता त्यांनी हे प्रेत परस्पर ग्रामीण रुग्णालय वरोरा येथे आणून टाकून दिलं। त्याच्यानंतर जेव्हा माहिती मिळाली का ही घटना घडलेली बा त्यावेळेस त्यांचे मृतकाचे वडील, पत्नी आणि मुलं आणि त्यांचे रिलेटिव्ह आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित झाले। उपस्थित झाल्यानंतर मार्कंडे यांच्याशी मी स्वतः विचारणा केली तर मार्कंडे यांनी टाळाटाळ करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। तो प्रयत्न त्यांचा टाळाटाळ असल्यामुळं आम्ही या ठिकाणी पोलीस प्रशासनाला माहिती दिली, आम्ही MECBला माहिती दिली। MECBच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं का हा पूर्ण प्रकार बार मालकावरच जातो, म्हणून त्या बार मालकाला या ठिकाणी बोलावलं अजूनपर्यंत आलेलं नाही। जेथपर्यंत बार मालक येत नाही तेथपर्यंत आम्ही या मृताला पोस्टमॉर्टम आम्ही करू देणार नाही। ज्यांच्या नातेवाईकाला ज्यांचं जेथपर्यंत सांत्वन होणार नाही। काय मागणी वगैरे असं काही? मागणी तर आहेच ना। त्यांचा जेव्हा मुलगा मरण पावला, त्यांचे 2 मुलं आहे, एक 10 वर्षाचा आणि एक 11 वर्षाचा मुलगा आहे। त्यांना आधार कुठला नसल्यामुळं, तो कुटुंब करता असल्यामुळं त्यांची जे डिमांड आहे ते त्या बार मालकांनी करून द्यावी। तेथपर्यंत आम्ही या मृतकाला पोस्टमॉर्टम करू देणार। काय गुन्हा दाखल वगैरे असं काही मागणी? गुन्हा दाखल तर करावाच लागेल। जर आमची मागणी मान्य झाली आणि त्यांचा जर मोबदला दिला तर याच्यावर आम्ही विचार करू। तोपर्यंत प्रतिनिधी हितेश राजन हिरे, वरोरा, चंद्रपूर।